नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात आलेले कृषी घटक आणि सामान्य ज्ञान या विषयावर प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, मानवाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? मानवाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण हे किती टक्के असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 60%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, दाबकलम ही प्रजननाची खालीलपैकी कोणती पद्धत आहे? दाबकलम ही प्रजननाची खालीलपैकी कोणती पद्धत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, शाकीय पद्धत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, रंगाधळेपणा विशेषतः खालीलपैकी कोणत्या रंगाबाबत असतो? रंगाधळेपणा विशेषतः खालीलपैकी कोणत्या रंगाबाबत असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, लाल व हिरवा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, खवा उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता? खवा उत्पादनात अग्रेसर असलेला खालीलपैकी जिल्हा कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, उस्मानाबाद हा जिल्हा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, लोकपाल विधेयक भारतात सर्वप्रथम लोकसभेत कधी मांडले? लोकपाल हे विधेयक भारतात सर्वप्रथम लोकसभेत कधी मांडले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1968 या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, अणुशक्तीचे जनक कोणास म्हटले जाते? अणुशक्तीचे जनक खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, रुदरफोर्ड यांना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, भारतीय शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह कोणत्या ठिकाणी आहे? भारतीय शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, म्हैसूर या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे? समिधा हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, समिधा हे आत्मचरित्र साधना आमटे यांचे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, जागतिक वन महोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो? जागतिक वन महोत्सव दिवस हा कधी साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जागतिक वन महोत्सव दिवस हा 1 ऑगस्ट या दिवशी साजरा करण्यात येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक व्याघ्र दिन खालीलपैकी कधी साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, जागतिक व्याघ्र दिन हा 29 जुलै या दिवशी साजरा करण्यात येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो? जागतिक रक्तदान दिन हा कधी साजरा करण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जागतिक रक्तदान दिन हा 14 जून या दिवशी साजरा करण्यात येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? मुसाफिर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, मुसाफिर हे आत्मचरित्र अच्युत गोडबोले यांचे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, प्राध्यापक सुरेश तेंडुलकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या वर्षी एलिफंटा लेणीस युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे? खालीलपैकी कोणत्या वर्षी एलिफंटा लेणीस युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1987. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी भारताने आतापर्यंत प्रक्षेपित केलेला उपग्रहापैकी अधिक वजनाचा उपग्रह कोणता? खालीलपैकी भारताने आतापर्यंत प्रक्षेपित केलेला उपग्रहापैकी अधिक वजनाचा उपग्रह कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, GSAT-17. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, भारतातील 2 राज्यांच्या स्थळ सीमेत येणारे खालीलपैकी कोणते रेल्वे स्थानक आहे? भारतातील 2 राज्यांच्या स्थळ सीमेत येणारे खालीलपैकी कोणते रेल्वे स्थानक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नवापूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, बुद्धिबळ या खेळाचा जन्म खालीलपैकी कोणत्या देशात झाला? बुद्धिबळ या खेळाचा जन्म खालीलपैकी कोणत्या देशात झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, भारत देशात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, रौनक सावधानी हा खेळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? रौनक सावधानी हा खेळ खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बुद्धिबळ या खेळाशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी मेरा काम मेरा मान नावाचे अभियान कोणत्या राज्याशी संबंधित आहे? खालीलपैकी मेरा काम मेरा मान
या नावाचे अभियान कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. पंजाब. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. भारतातील महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा कोणता? भारतातील महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. चेनानी नाशरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोठे सुरू झाली? रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोठे सुरू झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. महाराष्ट्र या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. कर्नाळा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. कर्नाळा अभयारण्य हे रायगड या जिल्ह्यात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. पारो विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशात आहे? पारो हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. पारो विमानतळ हे भूतान या देशात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. गोपाळकृष्ण गोखले यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. राष्ट्रपती पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? राष्ट्रपती पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. अप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली? अप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. गाव पांढर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण? युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. युगंधरा या कादंबरीच्या लेखिका सुमती क्षेत्रमाडे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग हा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. निफे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. जागतिक ओझोन दिन हा कधी साजरा केला जातो? जागतिक ओझोन दिन हा कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. 16 सप्टेंबर या दिवशी जागतिक ओझोन दिन साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. सूर्यकिरण पोहोचण्यास पृथ्वीवर किमान किती वेळ लागतो? सूर्यकिरण पोहोचण्यास पृथ्वीवर किमान किती वेळ लागतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. 500 सेकंद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. नायट्रोजन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. आंतरराष्ट्रीय सहकार दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय सहकार दिन हा कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 3 जुलै. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. सर्वाधिक भौगोलिक क्षेत्रफळ असलेले शहर कोणते ठरले आहे? सर्वाधिक भौगोलिक क्षेत्रफळ असलेले शहर खालीलपैकी कोणते ठरले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. चित्रलिपी या काव्यसंग्रहाचे कवी कोण? चित्रलिपी या काव्यसंग्रहाचे कवी कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. वसंत डहाके. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 1992 या वर्षी झाली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. पोलो या खेळाचे उगमस्थान म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? पोलो या खेळाचे उगमस्थान म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. मणिपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले? खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 1949 या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. युनियन कार्बाइड वायू दुर्घटनेशी संबंधित असलेले शहर कोणते आहे? युनियन कार्बाइड वायू दुर्घटनेशी संबंधित असलेले शहर कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. भोपाळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. नॅशनल मॅथमॅटिक्स डे कधी साजरा केला जातो? नॅशनल मॅथमॅटिक्स डे हा कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 22 डिसेंबर.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे? भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, वर्ल्ड वन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतात? सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जपान या देशात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, वर्धा या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मलेरिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. कोणत्या देशामध्ये फक्त 825 लोकच राहतात? खालीलपैकी कोणत्या देशामध्ये फक्त 825 लोकच राहतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, व्हॅटिकन सिटी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. तंबाखूमध्ये असणारा विषारी द्रव्य कोणता? तंबाखूमध्ये असणारा विषारी द्रव्य कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, तंबाखूमध्ये असणारा विषारी द्रव्य निकोटीन आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते? विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरलेली असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, टंगस्टन या धातूची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. कोणत्या वर्षापूर्वी चंद्रावर आकाशविराणा उतरवण्याचे चीनचे नियोजन आहे? खालीलपैकी कोणत्या वर्षापूर्वी चंद्रावर आकाशविराणा उतरवण्याचे चीनचे नियोजन आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 2030. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. SCO संघटनेतील सदस्य देशाचे कितवे अधिवेशन किर्गिस्तान देशात होत आहे? SCO संघटनेतील सदस्य देशाचे कितवे अधिवेशन किर्गिस्तान देशात होत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 22वे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी कोणते पदक जिंकले? पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी कोणते पदक जिंकले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, सुवर्ण पदक. यासाठी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.